आई, काय सांगू आईबद्दल. जसं लग्न झालं तसं कष्ट सुरू केलं. लग्नाआधी नटायचं वेड असणारी आता साधी नेलपेंट लावणं पण तिला आठवण होत नाही. स्वतः कधी सणाला नवीन कपडे शिवून घातले नाही, पण लोकांचे कपडे सणा दिवशी पण शिवून दिले. घरचा विचार करता करता स्वतःचा विचार करणं ती कधी विसरली तिलाच नाही कळलं. मुलांच्या भविष्याची स्वप्न बघता बघता नजर कमजोर झाली, तरीही चष्मा लावून का होईना ती शिलाई काम करतच राहिली. मुलांना पुढे न्यायचं म्हणून पाय खोडत राहिली. त्यात स्वतःचा पाय कधी निकामी झाला हे तिला कळूनच आलं नाही. तिचं दुखणं बघून डोळ्यात आलं टचकन पाणी. डोळ्यासमोर उभं राहिलं तिने माझ्यासाठी केलेलं तिच्या रक्ताचं पाणी. आता मी ठरवलं, आईचा पाय नीट केल्याशिवाय आता दुसरं कोणतंच काम नाही. जसं काय देवांनी आठवण काढली आणि मी मुंबई गाठली. हेच ते देवस्थान, मुंबई पेन क्लिनिक. हे माझ्यासाठी कुठल्या देवस्थानापेक्षा कमी नाहीये. इथे गेल्यावरती सगळ्यात आधी डॉक्टरांनी आईला समजून सांगितलं, कुठलीही चिरफाड न करता आपण प्लाझ्मा किंवा लेझर ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे सोप्या भाषेत बोलले तर आपण फक्त एका इंजेक्शननी ट्रीटमेंट करू शकतो. आणि मग काय, ती वेळ आली. आई थेट ऑपरेशन थिएटर मध्ये गेली. तिच्यावर शस्त्रक्रिया चालू झाल्या आणि मी बाहेर आईची वाट बघत होतो. खूप टेन्शन आलं होतं की आता नक्की काय होईल. आणि अचानक माझी आई हसत चालत माझ्याकडे येत होती. हे बघून माझं मनच भरून आलं. आता कसं वाटतंय तुम्हाला? आतापर्यंत 8 वर्षामध्ये मला एवढा पण फरक नव्हता पडला केले. आता एवढा फरक वाटतोय म्हटलं, मला तुमच्या आधी मला गॅरंटी की मी खूप बरी होणार आहे. एवढ्या वर्षांपासून त्रास चालू नाही का की खूप हॉस्पिटल चेंज केले, पण कधीच कुठं ट्रीटमेंट झालं म्हणले नाही की फरक पडलाय आताच. आणि ते येऊन म्हणते की आताच बरं वाटायला लागले. हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता हे अजून वाढत जाईल. आता जो तुम्हाला आराम मिळतोय ना, त्याचा आराम अजून 48 तासात 72 तासात अजून वाढत जाईल. ठीक आहे, तेवढी काळजी घ्या फक्त. खूप खूप आभार तुमचे. देवासारखं मला हॉस्पिटल भेटलं, पत्ता भेटला.